ये बॉल दे बॉल. ये बॉल दे ना. दिले दिले दिले. भीमटोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व चौथा दिवस दुसरा सामना तिसरा सामना रंगतोय हॅमिल्टन बॉयज वर्सेस मोर युनायटेड संघाने नाणेफेक जिंकून इथे आपण बघतोय गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि नक्कीच जमील आणि विजय दोन सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत. सन्माननीय मनोज बोले या ठिकाणी जोडलेले त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम. तर मुख्य व्यासपीठावर आपण एक सन्मान देखील पार पाडणार आहोत. मनोज परोंगे यांचा देखील आपण सन्मान आणि सत्कार पार पाडणार आहोत. मी प्रशांत यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 हे पर्व चौथं पर्व ज्याचा तुम्हा आम्हा सर्व अंबरनाथकरांना आहे गर्व अशी स्पर्धा कित्येक मान्यवर आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये देखील जोडले गेलेत. अतिथी देव भव प्रमाणे प्रत्येकाचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. ओ टू कॉम्बॉक्स पहिला चेंडू गणेश आपण बघतोय तो लावून दिले. नक्कीच आपण बघतोय मुख्य व्यासपीठाला सलामी देताना पहिला चेंडू सीमा रेषा पार दणदणीत खणखणीत घेतलाय. गोलंदाजच्या डोक्यावरून मारलेला हा चेंडू प्रत्येक षटकाराला भीमटोला ग्रुप 500 रुपये प्रत्येक षटकाराला. इथे बघतोय नो बॉल पंचांचा इशारा नो प्लस चौकार बिमरचा नो बॉल आपण बघतोय. फ्री हिट असेल पुढचा चेंडू. नक्कीच गणेशची गोलंदाजी खराब सुरुवात इथे आपण बघतोय आणि पारितोषिक आलंय जमीलसाठी. भीमटोलाकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपण बघतोय. नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते तुषारजी मस्के यांच्याकडून आम्हाला या पारितोषिकाचा नक्कीच सांगितलं गेले. आपण बघतोय भीमटोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व चौथं आणि या पर्व चौथ्यामधील दिवस दुसऱ्यामध्ये पारितोषिकांचा वर्षाव होतोय. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं सारा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष नक्कीच किशोरजी सोरकाली यांनी पांड्यावर पारितोषिक लावलं होतं 3000चं आणि या सामन्यामध्ये आपण बघतोय जमील वर पारितोषिक लागलं जात आहे तुषार मस्के यांच्याकडून. गणेशचा पुढचा चेंडू या वेळेस फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटचा फायदा उचलता आला नाहीये जमीलला. नक्कीच बॅटची कडा घेऊन चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल तोपर्यंत एक धावसंख्येला एकने गती मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचते. आपण बघतोय 10 या धावसंख्येवर 2 चेंडू 10 धावा. अतिशय सुंदर अशी सुरुवात झालेली बघतोय आपण हॅमिल्टन संघाची. मोर युनायटेड यांचा हा घरचं मैदान. या मैदानावर त्यांच्यावर घरचा दबाव नक्कीच असेल. पाहावं लागेल काय होईल. मोर युनायटेडला कमबॅक करावं लागेल. गणेशला आपल्या संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. विजयासाठी गणेशचा पहिला चेंडू आपण बघितला होता. यावेळेस डॉट बॉल ची सांगता करतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. असे चेंडू पुढे टाकावे लागतील. चांगलं पुनरागमन करावं लागेल. इथे गणेशला आपण पाहतोय आणि नक्कीच पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडू नंतर आपण बघतोय धावसंख्या कुठेतरी स्थिरावली होती. 10 या धावसंख्येवर पाहावं लागेल. विजय आता स्ट्राईक एंड वर असतील. विजय टू गणेश. या वेळेस पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि नक्कीच पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल. नक्कीच चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल कारण पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेला होता. दुसरा चेंडू बिमरच्या स्वरूपामध्ये नक्कीच नंतर त्याच्यावर 4 धावा मिळाल्या होत्या. धावसंख्या 10 पर्यंत जाऊन पोहोचली होती परंतु या शेवटच्या 2 चेंडूंवर आपण नक्कीच बघितलंय चांगलं कमबॅक करून दिले गणेशने आपल्या संघासाठी. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. या वेळेस पुन्हा एकदा
पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आपण बघतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन थांबतोय. नक्कीच आपण बघतोय डॉट बॉल, सलग 3 डॉट बॉलने चांगलं कमबॅक आहे मोर युनायटेडचा. आणि आता इथे दबाव निर्माण झालाय तो विजय या गोल फलंदाजावर, कारण सलग 3 चेंडू डॉट काढलेत आणि याच्यानंतर पॉवर प्लेचा फायदा जर उचलायचा असेल तर नक्कीच या चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. नक्कीच आपल्याला दबाव बघायला मिळाला, कारण बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न केला. नक्कीच पायांची चाल आपल्याला नक्कीच त्यांच्या फलंदाजीमध्ये बघायला मिळाली आणि यावेळेस एक धाव काढली जाते आणि धावसंख्येमध्ये 1 ने आकार मिळताना धावसंख्या पोहोचते 1 षटक 11 धावा. रवी 3 ओव्हर नंतर फक्त हे घेऊन जा का 10-5 बॉलर दुसरं षटक घेऊन येताना आपण बघतोय स्वप्नीलला सुद्धा या मोर युनायटेडचा एक मुख्य कणा आपण बघतोय. या संघामध्ये अनेक खेळाडू आपल्याला नेहमी या मैदानावर मोठा मोठा खेळ करताना दिसून येतात. नक्कीच मोर युनायटेडला सागरची कमी कुठेतरी भासणार आहे, कारण सागर या संघाचा मुख्य कणा मानला जातो, जो फलंदाजीमध्ये आक्रमक रूप या मैदानावर त्यांनी अनेक वेळा दाखवलंय. यावेळेस स्वप्नीलचा पहिला चेंडू खेळतोय विजय. पहिला चेंडू, काय चेंडू टाकलाय, वेगवान चेंडू, बॅटची खालची काढा लागते, जातोय चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये आपण बघतोय. जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत अवघी 1 धाव, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात आहे गोलंदाजीची, पण पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय जमील, ज्याने पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका खेळून चौकार मिळवला होता. तोच जमील असेल आता स्ट्राईक एंडवर, आणि त्या जमीलवर पारितोषिक असेल प्रत्येक षटकार 500 रुपये भीमटोला. आहे ना तू इथे, मी बाहेर चाललोय, तू इथे बस. स्वप्नीलचा पुढचा चेंडू समोरच्या दिशेला पटकावलेला आपण बघतोय. लॉंग ऑन रिझोन मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत अवघी 1 धाव, कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट स्लो आपल्याला बघायला मिळते, परंतु त्याचा श्रेय नक्कीच आपण इथे बघतोय आपण क्षेत्ररक्षकाला द्यायला पाहिजे, कारण लवकरात लवकर चेंडू पर्यंत पोहोचून फेकी करताना आपण बघतोय जेन्सनला. आणि या वेळेस बघतोय थोडासा बाहेर टाकलेला चेंडू बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा अचूक आपण बघितला. नक्कीच आपण बघतो यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग 2 चेंडू डॉट टाकून आपल्या संघाला चांगलं पुनरागमन इथे स्वप्नीलने करून दिलेलं आपण बघतोय पहिल्या 2 चेंडूवर. यावेळेस चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि ते लागलेला पहिला हादरा जातोय, पहिला गडीपाठ कांडाला जेलबाद. गुलाबी का टूट गया जा
आतापर्यंत 5 चेंडू डॉट काढले होते आणि नक्कीच त्या दबावाचा नक्कीच इथे कुठेतरी चूक झाली त्याच्याकडून आणि तो दबाव त्याला नक्कीच झेलता आला नाही आणि त्यांनी झेल देऊन नक्कीच इथे बाद झाला. आपण बघितलंय नवीन फलंदाज मैदानामध्ये होतोय मॅन फ्रॉम मोरवली निहार रसाळ. निहार रसाळला कमबॅक करायचा असेल तर नक्कीच आपल्या संघाला कमबॅक करून देण्यासाठी आता मोठी फटकेबाजी करावी लागेल. निहार नक्कीच ऑन साईडला आपल्याला चांगली फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. निहार बघावं लागेल काय करतोय आपल्या संघासाठी या सामन्यामध्ये, कारण स्वप्नीलने आतापर्यंत 5 चेंडू राखले. 5 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा खर्च करताना एक महत्वाचा गडी विजयाच्या स्वरूपात बाद केलाय. पाहावं लागेल निहार टू स्वप्नील. यावेळेस पुन्हा एकदा चांगला पट टप्प्याचा चेंडू आपण बघितला, हलक्या हाताने खेळून काढलाय आणि यावेळेस आपण बघितलंय 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येला 2 ने गती मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावसंख्येवर 2 षटक पूर्ण 15 धावा. चांगली गोलंदाजी इथे स्वप्नीलची बघितली. नक्कीच पुनरागमन करावं लागेल आता फलंदाजांना. फलंदाजीसाठी नक्कीच मैदानामध्ये उपलब्ध आहेत निहार आणि जमील. वेगवान गोलंदाज जैनसन या मैदानामध्ये आपण बघतोय गोलंदाजीसाठी तयार आणि त्याच्या समोर असलेलं आपण बघतोय नक्कीच जमील. जमीलच्या प्रत्येक षटकारासाठी भीम टोलाकडून 500 रुपयाचं पारितोषिक लाभलं गेलंय. बघावं लागेल पारितोषिक पटकवतोय का आपल्या संघाला पुनरागमन करून देतोय का, कारण इथे सलामीचा फलंदाज विजय बाद झालेला आपण बघितलाय. परंतु जमील अजूनही मैदानामध्ये आणि इथे बघतो आपण चांगला फटका, परंतु जेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे लागतोय संघाला दुसरा हादरा. फलंदाज होतोय जमील, झेलबाद. आहे फुलाचं योगदान मित्रमंडळ आयोजित बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4थ्या मध्ये मनाच्या अंतःकरणापासून ग्रीन सिटीच्या या मैदानामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या क्रिकेटच्या महासंग्रामाला भेट देत असताना डॅशिंग पर्सनॅलिटी, युवा उद्योजक या अंबरनाथ शहरातील एक मोठं नाव जे नेहमीच राजकीय क्षेत्रामध्ये चर्चेत राहिले ते सर्वांचे लाडके सचिनदादा पाटील नगरसेवक या ठिकाणी आमच्यामध्ये जोडत असताना त्यांचं देखील या भीमटोला मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम. बघतोय आपण नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये श्याम डावकुरा हाताचा हा फलंदाज आपण बघतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमणाची सुरुवात करतोय, परंतु चेंडू जाऊन विसावतोय. क्षेत्ररक्षक जातात तोपर्यंत अवघी 1 धाव. धावसंख्येला 1 ने गती मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. या धावसंख्येवर 63 षटक मार्गस्थ असताना कुठेतरी मागे पडलाय तो हॅमिल्टन संघ. नक्कीच पहिल्या षटकामध्ये एक चांगली फलंदाजी झाली होती, तिथे एक गोलंदाजीची चूक नक्कीच बिमार आपण बघितला होता, त्याच्यामध्ये सुद्धा 4 धावा 5 धावा मिळाल्या होत्या. नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये चांगलं पुनरागमन स्वप्नीलने करून दिलं आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा कुठेतरी जेन्सनने कुठेतरी चांगली करून दिलेली आपण इथे बघतोय. यावेळी जेन्सन समोर असेल मॅन फ्रॉम मोरिली नियर रसाळ. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच फुलटॉचा चेंडू घेतला बॅटवर आणि इथे चूक होते दास कडून. दास पुढे जातोय, चेंडू त्याच्या डोक्यावरून मागे जातोय, विसावते जातोय चेंडू सीमा रेषा पार. चौकार.
सारख्या क्षेत्ररक्षकाकडून अशा छोट्या मोठ्या चुका नक्कीच अपेक्षित नसतात. भाऊ खूप मोठी चूक आणि ही चूक कुठेतरी मोर युनायटेड संघाला मागात पडू शकते. नक्कीच दासच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. दासला थोडस सावलीमध्ये पाठवलं जात आहे. आपण इथे बघतोय नक्कीच कर्णधाराकडून आणि नक्कीच इथे जेन्सनला थोडासा दबाव निर्माण होईल कारण या चौकारानंतर निहार नक्कीच ड्रिंक्स तयार आहेत आणि या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. नक्कीच जेन्सन समोर पुन्हा एकदा तयार निहार रसाळ. यावेळेस पुन्हा एकदा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु जेन्सन आपला टप्पा काही सोडत नाहीये. टप्पा बरोबर अचूक स्टंपवर वेधतोय आणि आपण इथे बघतोय 2 धावा पूर्ण केले जात आहे. श्यामचा तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु निहारने थांबवून ठेवले. आपण बघतोय धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते कुठेतरी 22. या धावसंख्येवर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल हॅमिल्टन या संघाची पुन्हा एकदा कारण या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 7 धावा आणि 1 गडी बाद झालेला आपण बघतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. या शेवटच्या 2 चेंडूंवर काय आक्रमण करतोय का पाहावं लागेल का शेवटच्या 2 षटकांची वाट पाहतोय पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका ऑन रिजन मध्ये आपण बघतोय. त्या बॉर्डर रिजन वरून क्षेत्ररक्षक वेकी करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. या धावसंख्येवर शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी म्हणावी लागेल कारण क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे मिळालेला एक चौकार आणि त्याच्यानंतर सिंगल डबल वर विश्वास ठेवताना आपण बघतोय. यावेळेस अपील केली जाते पण पंच अपील फेटाळत आहेत. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात मिळालेली एक धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर आणि नक्कीच ड्रिंक्स ब्रेक होतोय. विश्वरत्न मामा सर्वांचं दैवत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 हे 4थं वर्ष आहे. आयोजक भीमटोला चे सर्व सदस्य अध्यक्ष तुषार मस्के आणि त्यांची टीम यांनी दरवर्षीप्रमाणे ग्रीन सिटी ग्राउंडवरती आयोजित केलेलं आहे. मी सर्व आयोजकांचे खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो की उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर मधील जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना एक वेगळी संधी उपलब्ध करून देतात आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एक अवेअरनेस मुलांमध्ये करण्याचं काम ही सर्व मंडळी करते. मी सर्वांना आवाहन करतो आपण सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्या. आगळीवेगळी जयंती साजरी करण्याचं काम ते करतायत. त्यांना शुभेच्छा द्या, त्यांना प्रोत्साहन द्या. आपण सगळेजण मिळून त्या ठिकाणी जाऊया आणि आपल्या बाबा क्रिकेटची आवड आहे. वडिलांसोबतच धडे शिकण्यासाठी ते सातत्याने त्यांच्या सोबत असतात आणि हातामध्ये बॉल देखील आहे. चेहऱ्यावर स्मित असते. जयंती मोठी उत्साहाने क्रिकेट प्रेमींच्या सोबत करूया अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा विश्वरत्न तुम्हा सर्वाचं दैवत भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. हर साल की तरह इस साल भी बड़े उत्साह के साथ में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के जयंती के उपलक्ष्य पर अंबरनाथ में ग्रीन सिटी में आयोजक तुषार मस्के जी जिनके भीम टोला के माध्यम से क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन किया गया. बहुत ही अच्छे तरीके से इस क्रिकेट टूर्नामेंट में पूर्व विधायक पप्पू कलानी जी हम सब शामिल होते हैं.
नियर होतोय झेलबाद. मंडळ आयोजित क्रिकेटचा हा थरारने या स्पर्धेला भेट देत असताना सदामामा पाटील त्यांच्या सोबतीलाच उमेश पाटील आणि आतिश पाटील नगरसेवक या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. कित्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना सर्व मान्यवरांचं भीमटोला मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये या चषकाच्या वतीने शब्द सुनवांनी मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. सायनाथजी राऊत त्याचबरोबर अतुलजी जाधव देखील या ठिकाणी जोडले गेले. त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम. नक्कीच आपण बघतोय मंचावर पाहुण्यांची मांदियाळी आणि या पाहुण्यांच्या मांदियाळीमध्ये नक्कीच आपल्या अंबरनाथचे उपनगराध्यक्ष सदमा नक्कीच आपण बघतोय विविध मान्यवरांची इथे उपस्थिती. भीमटोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये इथे पाहुण्यांच्या मांदियाळीमध्ये एक लागतोय दणदणीत खणखणीत सीमा रेषा पार चौकार. साहेब झालास मोठा बाबासाहेबांच्या पुण्यात. टोकलेला हा चौकार नक्कीच संघासाठी एक संजीवनी देणारा ठरणार आहे. नक्कीच पुढे जाऊन अजून मोठी फटकेबाजी करेल श्याम, कारण हे डावकुरा हाताचा फलंदाज आपण नेहमीच बघितलं. यावेळेस सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि यावेळेस बॅटची कडा लागून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. 1-13 1 मेरा इथे अगोदरच्या चेंडूवर चौकार, तर या चेंडूवर गोलंदाजाची कमाल, फलंदाज होतोय झेलबाद. त्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पाचवा चेंडू या षटकातला बघतोय आपण, हवेमध्ये उडवलाय परंतु स्वतःचे गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि पुन्हा एकदा फलंदाज जातोय, फलंदाज माघारी परततोय, फलंदाज झालाय झेलबाद. बघतोय चौथ्या षटक मार्गस्थ असताना खूप सुंदर अशी गोलंदाजी देवा करतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 3 फलंदाजांना माघारी धाडले, एक चौकार गेलाय, श्यामच्या बॅटमधून तो चौकार निघाला होता, परंतु 3 फलंदाजाला माघारी धाडण्यामध्ये यश प्राप्त केले. आपण बघतोय देवा या गोलंदाजाने नक्कीच षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आणि या शेवटच्या चेंडूसाठी सामना करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय सागर. सागर बघायला लागेल काय करतोय या शेवटच्या चेंडूवर. नॉन स्ट्राईक वर अजूनही थांबलाय तो अजय. यावेळेस सागरच्या बॅटमधून चांगला फटका निघलाय, परंतु उंची गाठली, अंतर गाठता आला नाहीये, स्वतः तिथे पोहोचतोय संघातला क्षेत्ररक्षक आपण बघितला आणि नक्कीच फलंदाज पुन्हा होतोय झेलबाद. आणि इथे आपण बघतोय विकेट हॅट्रिक घेतली गोलंदाजांनी देवाचा या भीमटोला आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामधली प्रथम विकेट हॅट्रिक.
केली आणि या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा मान देवाने मिळवलाय. खूप अतिशय उत्तम अशी गोलंदाजी करताना नक्कीच एका षटकामध्ये अवघ्या 5 धावा देताना 4 विकेट घेताना आपण बघितलंय. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी अखेरचं षटक घेऊन आलाय जेन्सन आणि जेन्सन समोर असेल अजय. आणि यावेळी बघतोय पहिल्या चेंडूवर चांगल्या आक्रमणाने सुरुवात केली आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. करायचा असेल तर पहिल्या चेंडूवर जसा आक्रमण केलंय तसे पुढचे 5 चेंडू खेळून काढावे लागतील. आपण बघतोय अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या धावसंख्येवर. जेन्सन टू अजय. या वेळेस पुन्हा एकदा पायावर टाकलेला चेंडू हलक्या त्याने टोलवला आणि आपण बघतोय 1 धाव पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण होतात का पाहाव्या लागतील. दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केली होती परंतु नक्कीच क्षेत्ररक्षण चांगल्या फेकी चांगली केली गेली आणि आपण इथे बघतोय 2 धावा पूर्ण केले जातात. धावसंख्येला 2 ने आकार मिळताना जाऊन धावसंख्या पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल या षटकाची कारण मागच्या षटकामध्ये देवाने चांगलं कमबॅक करून दिलं होतं मोर युनायटेडला. या षटकामध्ये कमबॅक करतोय का पाहावं लागेल हॅमिल्टन संघ. पुन्हा एकदा पायाला टाकलेला चेंडू हवेमध्ये आणि यावेळेस क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू आपण बघतोय. 1 धाव पूर्ण 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यावेळेस फसतोय. चेंडू फेकायचा नवीन जुना बॉल फेकायचा. चांगली सुरुवात आपण या षटकाची बघितली आहे. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावा कमावल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या धावसंख्येवर. नक्कीच शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे आणि 3 चेंडूंवर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. अजयने आतापर्यंत या षटकामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. मागच्या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती परंतु आपण इथे बघतोय चांगली या वेळेस स्ट्राईक मिळाली आणि मोठी फटकेबाजी करतोय. जेन्सनचा पुढचा चेंडू या वेळेस पुन्हा दिशा भरकळते. पंच आम्हाला इशारा करतायत की दोन्ही हात समांतर करून धावांतर धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावा. पुढच्या चेंडूसाठी तयार आपण इथं बघितला लो फुलटचा चेंडू. यावेळेस अजयने बॅटवर घेतलाय. जोपर्यंत फेकी करता येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली फेकी केली इथे आपण बघतोय आणि यावेळेस यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक होते आणि नक्कीच तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि धावसंख्येमध्ये 3 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 धावांवर. यावेळेस स्ट्राईक एंडवर आपण बघतोय असेल जो राहुल वेखंडे मॅन फ्रॉम मोरिली. नक्कीच शेवटचे 2 चेंडू खेळासाठी मिळाले तर बघावं लागेल शेवटच्या 2 चेंडूंवर मोठे फटके खेळण्यामध्ये यश प्राप्त करतोय का राहुल. जेन्सनचा पुढचा चेंडू समोर असेल राहुल. बॅटची कडा लागून इथे बघतोय आपण यष्टांचा वेध घेतला जातो आणि फलंदाज राहुल होतोय पहिल्या चेंडूवर त्रिफळाची.
शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये आलाय फलंदाज अवनीश आणि त्याच्या समोर गोलंदाजी करतोय जेन्सन. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू ऑफसाईडला चांगला खेळला आपण बघतोय. चांगला टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक धावतात आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरेल मोर युनायटेड हा संघ. नक्कीच खूप सुंदर अशी फलंदाजी केलेली आपण इथे बघतोय. नक्कीच यानंतर आपण मुख्य मंचावर वळूया. तिथे आपण सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडेल. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये ज्या गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक घेतली त्याच्यासाठी स्वाती अतिश पाटील नगरसेविका यांच्याकडून 1200 रुपयाचं कॅश प्राइज दिले गेले. अतिश पाटील समाजसेवक यांच्या माध्यमातून ते दिले जातील. तर आपण मुख्य व्यासपीठावर आमंत्रित करूयात. नुकतेच त्यांचं शुभागमन झालंय. स्वतंत्र मजदूर संघटना महासचिव सन्माननीय मधुकर खंडागले साहेब आपल्या देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. तर विनंती असेल ज्या गोलंदाजाने विकेटची हॅट्रिक घेतली आहे देवा, तर आपण लगेचच मुख्य व्यासपीठावर यायचंय, कारण का काही मिनिटांमध्येच लगेच पाहुणे आपल्यातून रजा घेतील. त्यामुळे गोलंदाज देवा ज्यांनी या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावर केली त्याला 1200 रुपयाचा कॅश प्राइज नगरसेविका स्वाती अतिश पाटील यांच्या माध्यमातून दिले गेले. ते आपण अतिश पाटील समाजसेवक यांच्या शुभ हस्ते देणार आहोत. त्याचबरोबर उमेशजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत. या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे 1200 रुपयाचा कॅश प्राइज देऊयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक देवाच्या नावावर. हे प्रेम आहे क्रिकेटवर. संजयजी मेटकर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आपण बघतोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी. नक्कीच एका षटकामध्ये 5 धावा आणि 4 गडी आणि नक्कीच त्यामध्ये एक हॅट्रिक. स्पर्धेची पहिली विकेटची हॅट्रिक देवाच्या नावावर राहिली आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज दिलं जातं. त्यानंतर आपण सर्व मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार पार पाडणार आहोत. मान्यवरांची मांदी आली या स्पर्धेला भेट देत असताना अतिश पाटील साहेब समाजसेवक आणि उद्योजक क्षेत्रातील एक मोठं नाव, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. मी अनिल बाबरे साहेबांना विनंती करेन का आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. त्यांच्या सौभाग्यवती देखील नगरसेविका आहेत. समाजसेवक आणि उद्योग क्षेत्रातील या अंबरनाथ शहरातला लाभलेलं एक मोठं नाव म्हणून अतिश पाटील साहेबांकडे पाहिलं जातं. त्यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि संविधानाची प्रत देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर आपण उमेशजी पवार साहेब यांना देखील सन्मानित करणार आहोत. मी दीपकजी कोकाटे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. समाजसेवक, कार्यकुशल व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं ते म्हणजेच सर्वांचे लाडके उमेशजी पवार साहेब यांना या ठिकाणी दीपकजी कोकाटे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातं. त्यांच्या देखील सौभाग्यवती आमच्या लाडक्या वहिनी नगरसेविका म्हणून सातत्याने चांगलं काम या अंबरनाथ शहरामध्ये करत असतात. त्यांच्या या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना त्यानंतर विपुलजी सिंग साहेब उद्योगपती यांना देखील आपण सन्मानित करूयात. मी रितेशजी बनसोडे यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते विपुलजी सिंग साहेबांना देखील सन्मानित करायचंय. भीमटोला मित्रमंडळ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक पर्व 4 मान्यवरांची मांदी आली. सातत्याने या मुख्य व्यासपीठावर मान्यवरांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. विपुलजी सिंग साहेब उद्योजक यांना या ठिकाणी रितेशजी बनसोडे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातं. त्यांचं देखील आभार. त्यानंतर सानाजी राऊत साहेब यांना देखील आपण सन्मानित करूयात. मी प्रशांत पानिलकर यांना विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. पाटील प्रतिष्ठान आणि हार्दिक पॅकर्स कर्णधारांनी उपलब्ध राहायचंय. पाटील प्रतिष्ठान आणि हार्दिक पॅकर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचंय. सत्कार समारंभ पार पडल्यानंतर आपला नाणेफेक कक्षामध्ये नाणेफेक होईल. दोन्ही संघांना विनंती आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. यावेळी सानाजी राऊत साहेब यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. धन्यवाद. त्यानंतर अतुलजी जाधव युवा उद्योजक यांना देखील आपण सन्मानित करूयात. विशाल सरांना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे.
विशालजी मागाडे यांचे शुभ असते. आपण अतुलजी जाधव युवा उद्योजक सातत्याने अतिशची पाटील असतील, उमेशजी पवार असतील यांच्या सोबतीला ते उभे असतात. त्यांचा उजवा हात म्हटला तरी काही भावगं ठरणार नाहीये असे अतुलजी जाधव यांना या ठिकाणी सन्मानित केलं होतं. विशालजी मागाडे साहेबांच्या शुभ असते. त्यानंतर आपण अजून एक सन्मान पार पडणार आहोत. स्वतंत्र मजदूर संघ महासचिव सन्माननीय मधुकर खंडालिक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रितेशजी बनसोडे यांना विनंती करेन की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचे. पहिलाच बॉल व्हाईट बॉलने दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. मुख्य व्यासपीठ मान्यवरांनी भरलेलं आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. कित्येक प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मधुकर खंडागले साहेब स्वतंत्र मजदूर संघटना महासचिव यांना या ठिकाणी सन्मानित केलं होतं. धन्यवाद. ओटीओ कॉम्बॉक्स. Thank you so much, Deepak sir. Thank you so much, Mahesh sir. Once again, good afternoon, all viewers. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये. हॅमिल्टन बॉयज 11 विपक्ष मोड युनायटेड अशी लढत पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती बनली गेली आहे 47चं लक्ष मैदानावरती असेल. शेवटचं जे षटक होतं जिन्सन विरुद्ध आक्रमक हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. स्पेशली अजय आणि अविनाश या दोन खेळाडूंच्या वतीने जे आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली ती लाजवाब होती. क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून C4 कमबॅक करत असताना आता या मॅच मध्ये फार चांगल्या पद्धतीने तो कॉन्फिडन्स बिल्डअप झालाय. फिल्डिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी करतायत. स्पेशली अविनाश यांचं मी विशेष कौतुक करेल. फार चांगली मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला हॅमिल्टन 11 संघ थोडासा आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. दुसरीकडे मोर युनायटेड टीम जबरदस्त कमबॅक करत असताना यावेळेस ड्राईव्ह केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. दोन खेळाडू बीट आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला. आज जबरदस्त 4 धावांसाठी चौकार. आकड्यावरती ज्या स्ट्रोकची नितांत गरज होती तो स्ट्रोक मैदानावरती आलाय. आता संघर्षाला सुरुवात झाली आहे आणि क्रिकेट म्हटलं की संघर्ष आलं. संघर्षाची सुरुवात झाली आहे. संघर्षमय हा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील आलाय बॉल डॉट. गोलंदाजाने देखील सांगितलंय ना थके कभी पैर ना हिम्मत हारी है, हौसला कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर मेरा संघर्ष जारी है. तो संघर्ष मैदानावरती करत असताना गोलंदाज जरूर 46 अशी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 47चं लक्ष आणि गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरच्या दिशेला डीप मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये 2 तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाचा अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोहोचले 7 या आकड्यावर. चेक. तर आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. पाटील प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर हार्दिक प्रॅकर्स आपण उमेश दादा पवार आणि आतिश दादा पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुढील सामन्याचं नाणेफेक करूयात. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. आतिश दादा पाटील आणि उमेश दादा पवार समाजसेवक आणि उद्योजक या ठिकाणी जोडले गेले. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचे. पुढील सामना पाटील प्रतिष्ठान आणि हार्दिक पॅकर्स यांच्यामध्ये पाहायला मिळेल. पाच ओव्हरचा सामना असेल. पाटील प्रतिष्ठान आणि हार्दिक पॅकर्स यांच्यामध्ये उमेश दादा आणि आतिश दादा यवन सोडी या ठिकाणी सोडलेली यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक होते. पाटील प्रतिष्ठानचा कॉल हेड असा कॉल आहे.
टेल आले म्हणजेच हार्दिक प्रॅक्टिस या कॅप्टनने नाणेफेक जिंकलेली आहे. मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला पण शुभेच्छा द्यायचेत. मैदानामध्ये सामना सुरू आहे, फक्त आपण डिसिजन ऐकणार आहोत. 5 ओव्हरची मॅच, काय निर्णय? बॉलिंग घेण्यात येईल पहिले. त्याचं मागचं विशेष कारण? समोरच्या टीमला कमीत कमी स्कोरवरती रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉम्बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. ओ टू युअर कॉम्बॉक्स. जबरदस्त मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र गोलंदाजी जरूर एक नो बॉल आला. त्या नो बॉलवरती फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटच्या बॉलवरती कन्सोलिडेट करण्याचा प्रयत्न, मात्र थोडीशी मिस्टेक झाली. कॅच हातामध्ये विसावली, पण आलेली सिंगल पाहायला मिळते कारण फ्री हिटचा बॉल पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर, 10 ऑन द बोर्ड. यावेळेस देखील टॅप करत असताना मिडऑफच्या दिशेला मिडऑफचा फिल्डर वाईडिश मिडऑफ मध्ये येईल, तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचले ते म्हणजेच 11 या आकड्यावरती. लो स्कोरिंग एन्काउंटर नेहमी हाय व्होल्टेज होतं, ते आपण नेहमी पाहिलंय. 2017चा IPL फायनल मुंबई इंडियन्स वर्सेस रायझिंग पुणे सुपर जायंट्स, कोण विसरेल. 129 धावा देखील डिफेंड झाल्या होत्या. मैदानावरती आपण पाहू शकतो कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. कोंडी फोडण्याचं काम मैदानावरती केलंय. फलंदाजाच्या खेळीचा अंत, पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना. विकेट देखील मैदानावरती मिळालाय. असं म्हणतात की जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता, जब तक ना पडे पत्थर पर हथौड़े के गाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता. घणाचे गाव सुचल्याशिवाय दगडाला देखील लिवपण येत नसतो. गोलंदाजाला याच विकेटची नितांत गरज होती आणि ती विकेट त्यांनी मिळवून दिली आहे. कमबॅक होत असताना आता कशी कामगिरी असेल हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. बॅटिंग करत असताना विकेट जरून गेल्यात, मात्र धाब्यांचा जो ग्राफ आहे तो ग्राफ मेंटेन करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. भीमटोला अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व क्रमांक 4 आणि 4थ्या पर्वामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, स्विच हिट देखील आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी लाईन मिस केली आहे. स्विच हिट. शुभ आगमन होत असताना दंबदीप बुद्ध विहाराचे संघटक विजय कालीबाग साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि जो संघ जिंकेल त्याच्यासाठी स्थानिक नगरसेवक ज्यांचं क्रिकेटवर सातत्याने प्रेम राहिले असे अतिशी पाटील, नगरसेविका स्वाती अतिश पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओ टू युअर कॉम्बॉक्स. बघूया आपण कशा प्रकारची आता कामगिरी दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळेल. 50-50 ही मॅच आहे. कुठला संघ जिंकेल हे सांगणं अतिशय अवघड आहे, मात्र मॅच जबरदस्त होईल यात मात्र शंकाच नाहीये. धावसंख्येत 14 पाहायला मिळेल, 14 ऑन द बोर्ड. चेंडूंचा विचार केला तर चेंडू आतापर्यंत 5 झालेले आहेत. 5 चेंडूंमध्ये आपण पाहू शकतो आतापर्यंत थोडंसं शांत ठेवण्यामध्ये यश संपादित केले गोलंदाजाने. यावेळेस देखील रनरपेक्षा दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र आलाय. बॉल आपण पाहू शकतो जो मात्र वाईड. एक्स्ट्राची धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 15 पाहायला मिळते. विचार केला तर आपण पाहू शकतो व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. रिव्ह्यू फक्त बीमर साठी असेल याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्यायची. षटक क्रमांक मैदानावरती समाप्त आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र अजून झालेला नाहीये. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट साठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल हे आम्ही अगोदरच सांगितलंय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अभंतरशी धाव फलकावरती 8 होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शीते की चाल, बाज की नजर. मयूर सर के स्कोरिंग पर कभी संदेह नहीं करते. जबरदस्त स्कोरिंग मयूर सरांची आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसापासून फार अप्रतिम स्कोरिंग त्यांची आपण पाहिली. त्यांचं विशेष आपण कौतुक करणार आहोत. कौतुक करावं लागेल पंचांचं. चला, वेळ वाचणं गरजेचं आहे. पंचांशी वाद अजिबात घालायचं नाही ही आपल्याला नम्रतेची विनंती असेल. चेक. जीवन संवर्धन फाउंडेशन ज्यांच्या माध्यमातून बेघर मुलांसाठी आर्थिक सहकार्य सातत्याने केलं जातं आणि या संस्थेला दानशूर व्यक्तिमत्व अतिश पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम पुरस्कृत केली गेली, त्यांचं देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्याच्यासाठी देखील सुवर्ण संधी स्थानिक नगरसेविका मॅडम आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वाती ताई पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. ओ टू कॉम्बॉक्स.
थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेला जिथे आपल्याला 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यावेळेस देखील स्विच करण्याचा प्रयत्न बीट होत असताना स्लिप क्वाड्रंट मधून फिल्डर आणि बॉल निघून चाललाय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि पद्धतीने होते. चुका करू नका कारण स्पर्धा लाईव्ह आहे त्यामुळे या गोष्टीची आपण दक्षता घ्यायची आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाल्यानंतर 19 ऑन द बोर्ड. 19 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 47 धावांचं लक्ष पहिल्या 2 षटकांमध्ये 19 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कुठेतरी कमबॅक करावा लागेल. ज्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते कमबॅक होईल का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. 19 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती तिसरे प्रगती पथावरती आतापर्यंत सफलता मिळाली. मात्र म्हटलं जातं सफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य न मिले नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. मैदानावरती संघर्ष करावा लागेल. खोल्या टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल जरूर होतोय. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल श्याम जोपर्यंत फील्ड करतील आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 20 या आकड्यावर. विजयासाठी अजून देखील 27 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 27 धावा हे विजयाचं इक्वेशन आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. यावेळेस कोलवडप्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज अन्विशच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता मैदानावरती 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 22. विजयासाठी 25 धावांची अजूनही आवश्यकता. 16 चेंडू आणि 25 धावा विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. इथून 1-2 विकेट या मॅच मध्ये कमबॅक करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळेल तो म्हणजे टीम हॅमिल्टन 11. यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय मिड विकेटच्या दिशेला सीमारेषा पलीकडे. या मॅचची हवा काढणारा जबरदस्त 4 धावांसाठी खणखणीत चौकार. आपल्याला नक्की म्हणू शकतात. धावसंख्या फलकावरती आपल्याला चौकाराच्या साथीने पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोचली आहे. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती. 21 धावांची अजूनही आवश्यकता. मॅच अजून बनू शकते पण मॅच मध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी अतिशय महत्वाची आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केला. स्क्वेअरलेगच्या दिशेला फिल्डर नाहीये. मिड विकेटचा फिल्डर स्क्वेअरलेग मध्ये मिळापर्यंत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डी बॅकवर्ड स्क्वेअरलेगला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. गाडी पोहोचली आहे डेस्टिनेशन वरती आणि आलाय खणखणीत चौकार. थरार आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. मॅच कुठलीही असो, स्पर्धा कुठलीही असो, मैदान कुठलाही असो, संघ कुठलेही असो, शेवटच्या मोमेंट पर्यंत कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल हे सांगणं अतिशय अवघड आहे. आणि म्हणून म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ हर प्रिडिक्शन फेल है. अफाट आयुष्य मैदानी तू अशी वेळोवेळी काळ करी मग गोलंदाजी जमून आपली केळी.
मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळल्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला दाव. चतुर आणि सावध तोची इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपलाय. मैदानावरती गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल आणि बॉल खाली राहिलाय. पंचांकडे अपील करण्यात आली आहे. आलाय बॉल आपण पाहू शकतो, जो मात्र डॉट कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. छोटासा कमबॅक मैदानावरती विजय आणि पराभवाचं अंतर कापू शकतो हे माहिती आहे गोलंदाज अन्विशला, आणि म्हणून मैदानावरती एखाद दोन डॉट बॉल टाकण्याचा प्रयत्न करण्यात येईल, एखादी विकेट घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, यातही मात्र शंकाच नाही आहे. गोलंदाज तयार, अन्विश जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अल्टी पलटी, मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो बॉल ब्रश झाल्यानंतर, हिट झाल्यानंतर थोडासा डायव्हर्ट होतो यष्टीरक्षक, जोपर्यंत बॉल हाताळतील तोपर्यंत मैदानावरती आलेली सिंगल, आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना तिसऱ्या धावसंख्या फलकावरती 31 धावा धावफलकावरती, म्हणजे विजयासाठी समीकरण 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 16ची आवश्यकता. शुभागमन झाले मिस्टर लिंडो अँथनी, डायरेक्टर नवल डॉकयार्ड बँक मुंबई, त्यांचे देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जोडले गेले, त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. अतिशय पाटील समाजसेवक आणि उद्योजक, त्यांच्या माध्यमातून सामना जिंकेल त्यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज, त्यांच्या सौभाग्यवती आपल्या लाडक्या वहिनी स्थानिक नगरसेवक स्वाती आतिश पाटील यांच्याकडून ते पुरस्कृत केलेले आहेत. उमेशजी पवार साहेब गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून देखील सहकार्याची भावना या स्पर्धेसाठी लाभली गेली. विपुलजी सिंग, सायनाजी राऊत, अतुल जाधव ही संपूर्ण टीम या स्पर्धेचा आनंद घेत असताना, त्याचबरोबर मधुकर खंडागले साहेब असतील, विजय कालीबाग साहेब, या सर्वांचं पुन्हा एकदा भीमटोला मित्रमंडळाच्या वतीने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामना जिंकेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. दानशूर व्यक्तिमत्व आहेत अतिशय पाटील साहेब, विकेटची हॅट्रिक पहिली आज या स्पर्धेची देवाच्या नावावर आली, त्याच्यासाठी देखील 1200 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलं. याच विभागातून ते सातत्याने अंबरनाथ नगर परिषदेमध्ये निवडून येत असताना या विभागाचं कार्य, या विभागाच्या विकासाची जबाबदारी ते आपल्या खांद्यावर घेत असतात. अशी एवन जोडी उमेशजी पवार आणि आतिशजी पाटील साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅच कडे, जिथे मॅच रंगली. 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, हे क्रिकेट आहे. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र हे नेहमी आपल्याला फक्त आणि फक्त पिक्चर मध्ये बघायला मिळत नाही मित्रांनो. हे क्रिकेटचं मैदान आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरती देखील असे चित्र आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. म्हणून मैदानावरती ज्यावेळेस तुम्ही खेळत असताना आपल्या संघाचं नाव, आपल्या गावाचं नाव, त्यासाठी आपण केलेली मेहनत, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. शेवटच्या मोमेंट पर्यंत जिद्द, चिकाटी, चिवटपणा, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, मी म्हणेल सरड्यापेक्षा एक रंग बदलणारी मॅच आपल्याला मैदानावरती जास्त पाहायला मिळते, जिथे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. असं म्हणतात की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. कुठल्या संघाचे हौसले अस्थ होतील, कुठल्या संघाचे हौसले पस्त होतील, येणारे 12 बॉल आपल्याला सांगून जातील. 12 बॉल मध्ये 16 धावा बनवल्या, बॅटिंग करणारी टीम विजय प्रस्थापित करेल. 12 बॉल मध्ये 16 धावा डिफेंड झाल्या, फिल्डिंग करणारी टीम विजय प्रस्थापित करेल. 12 चेंडू 16ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आहेत राहुल, विजयाची चाहूल देऊ शकतील का? यावेळेस देखील लोबो फुल टॉस कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करण्यात आलाय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. मात्र फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने, तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना साच बाज और ताज मैदानावरती 3 धावा कंप्लीट आणि 1 धाव वाचवली आहे. एका धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. ज्याप्रमाणे इलेक्शन मध्ये एका मताला, ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला अतिशय महत्वाचं असतं. मैदानावरती 13 धावांची अजूनही आवश्यकता. 11 बॉल मध्ये राहुलला विजयाची चाहूल देणारी गोलंदाजी करावी लागेल. 11 चेंडू 13, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट, या मॅच मध्ये कमबॅक देखील होत असताना टीम हॅमिल्टन बॉयज संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑन साइडला, ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न होता. कॉरिडॉर ऑफ अनसर्टिनिटी ज्याला आपण म्हणतो, लाईन मिस केली. आला बॉल डॉट. 10 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. दादा आता मॅच मजेशीर होऊ शकते. एखादा विकेट, एखादा डॉट बॉल जर मैदानावरती आला तर. 10 चेंडू 13 धावा. इथे जिंको कोणी हारो कोणी, हा विजय होणार आहे अंबरनाथचा, विजय होणार आहे क्रिकेटचा, हा विजय होणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकाचा.
यावेळेस देखील जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रनआउटचा प्रयत्न, पंचांकडे यूज अपील देखील करण्यात आली आहे आणि एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती सांगत असताना की पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ड्रॅग आहे, बॅट ग्राउंडेड आहे. या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. पंचांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. झीव मुठीमध्ये घेऊन एका धावेचा प्रयत्न आणि तो प्रयत्न झालाय सक्सेसफुल. आली आहे मैदानावरती सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 35 जावा म्हणजे विजयासाठी 9 चेंडू आणि 9 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. 9 बॉल 12 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. कुठला संघ जिंकेल, टीम हॅमिल्टन की टीम मोर युनायटेड? दोन्ही संघांच्या खांद्यावरती इथून जबाबदारी आहे. 9 चेंडू आणि 12 हे विजयाचं इक्वेशन. राहुलला कमबॅक करावा लागेल, राहुलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. फिंगर अप, ओ यू टी. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला आणि धावा बनवायला, त्याच क्षणी विकेटचं पतन व्हायला वेळ झाली एक आणि फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना मोठा धक्का बसतोय. ऐन मोमेंटला फलंदाज बाद होतील. साहिलच्या खेळीचा अंत. साहिल बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. एंटर होत असताना 4थ्या क्रमांकावर देवा. आता देवा भाऊला चांगली कामगिरी करावी लागेल. विजयासाठी इक्वेशन पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. पावसाळ्यामध्ये ज्याप्रमाणे घाटमाथ्यामध्ये दरड कोसळते, मैदानावरती डाव कोसळत असताना सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 12ची आवश्यकता. उर्वरित बॉल 8 आहेत. कोरोनाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे संकटांचं डोंगर कोसळलं होतं ना, मैदानावरती बॅटिंग करत असताना टीमच्या खांद्यावरती देखील तितकाच डोंगर कोसळलाय. आता 8 चेंडूंमध्ये 12ची आवश्यकता आहे. 8 मध्ये 12 बनतील का? कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी 8 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता. राहुलने विजयाची चाहूल देणारी गोलंदाजी केली आहे. 8 बॉल 12. 8 बॉल 12 फुल टॉस. मिस्टेक पाहायला मिळतीये. थर्डमॅनचा खेळाडू बीट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा नशिबाचा 4 धाव्यांसाठी लक फॅक्टर ऑन करणारा लकी चौकार. विकेट घेतल्यात. बॅटिंग करायला आला आणि लक फॅक्टर ऑन केलाय. असं वाटतं सकाळच्या सत्रामध्ये चहा सोबत बिस्किट नाही, चहा सोबत देवा नशीब खाऊन आलाय. आणि मैदानावरती नशिबाचा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. भाग्य भी बहादुरों का साथ देता है. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, असं आपण नेहमी म्हणतो. मैदानावरती तेच पाहायला मिळते. ऑन साइडला ब्रिलियंट स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मैदानावरती. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. जबरदस्त आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 41 म्हणजे विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 6 धाव्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. भीमचोळा अंबरनाथ आयोजित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आपल्याला पाहू शकतो आपण प्रत्येक वेळी नवीन संकल्पना पाहायला मिळते आणि या वर्षीची देखील एक नवीन संकल्पना आपल्या सर्वांना पाहायला मिळते की जीवन आपल्याला पाहायला मिळते. जीवन संवर्धन फाउंडेशनच्या वतीने आपण पाहू शकतो अनेक सारे जे गरीब मुलं आहेत, ज्यांना आई वडील नाही आहेत, अशा मुलांचं शिक्षण, त्यांचं खाणपान या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि ज्यावेळेस आपण या स्पर्धेचा विचार करतो तर फक्त आणि फक्त क्रीडा क्षेत्रामध्ये एक फार मोठं नाव नाही आहे, तर सामाजिक, कला, क्रीडा, सेवा, कृषी या सर्व क्षेत्रामध्ये भीमटोळा अंबरनाथ हे फार मोठं नाव आहे. आणि यावेळेसची संकल्पना अशी आपल्याला पाहायला मिळते की त्या गोर गरीब मुलांसाठी जेणेकरून त्यांचा फ्युचर चांगला व्हावं यासाठी जे काम जीवन संवर्धन फाउंडेशन करते, त्या जीवन संवर्धन फाउंडेशन जो NGO आहे
नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन त्यासाठी फार चांगलं कार्य अर्थात फंडिंग जमा करण्याचा प्रयत्न, जेणेकरून त्यांचा जो भविष्य आहे तो चांगला व्हावा, आणि त्यासाठी अनेक साऱ्या दानशूरदात्यांची आम्हाला मदत लाभली आहे. त्यात सर्व दानशूरदात्यांचं विशेष आभार असेल. भीमटोला अंबरनाथ, विशेष करून तुषारदादा मस्के ज्यांनी ही संकल्पना मांडली, त्यांचं देखील विशेष आभार असेल. नो बॅक टू द क्रिकेट. महत्वाची मॅच आहे. 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता आयसीयू मध्ये शिफ्ट झाली आणि दोन्ही संघ व्हेंटिलेटर वरती पाहायला मिळतात, कारण आता 6 बॉल 6 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. इथे कोण जिंकेल हे सांगणं अतिशय अवघड आहे. 6 बॉल 6 बॉल 6 ची आवश्यकता. बॅटची कडा पाहायला मिळते, ज्याला क्रिकेटमध्ये लेमन कट, चायनीज कट आपण म्हणतो, अगदी तेच पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू कंपल्सरी, 5 धावांची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल हे सांगणं अतिशय अवघड आहे, मात्र मॅच जबरदस्त होईल यात ती मात्र शंका नाही आहे. हे क्रिकेट अंबरनाथचं आहे. इथे प्रत्येक बॉलवरती चुरस, प्रत्येक बॉलवरती धमक, प्रत्येक बॉलवरती शिवटपणा, जिद्द, चिकाटी, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू 5 धावा. 5 चेंडू 5 ची आवश्यकता. फुल केलाय बॉल हवेमध्ये, डीप मध्ये फिल्डर, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. MS धोनी स्टाईल मध्ये सामना झालाय फिनिश, आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतो आपल्याला मोर युनायटेड संघाने. अभिनंदन. षटकार मारून जर सामना फिनिश केला तर 1000 रुपये दिले जातील याची चर्चा व्यासपीठावर सुरू होती, आणि बोलण्या अगोदरच तो षटकार शॉर्ट ऑन पुल करत असताना षटकार ठोकला आणि सामना जिंकला. स्थानिक नगरसेविका स्वाती अतिश पाटील यांच्या शुभ हस्ते विजय संघाला 1000 रुपये आणि षटकार ज्या बॅटरने ठोकला त्याच्यासाठी देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. या मॅच वर पैशाचा अक्षरशः पाऊस पडला. अतिश पाटील साहेबांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त करूयात. क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात, आणि या विभागातील सर्व नगरसेवकांना, राजकीय क्षेत्रातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल की भविष्यात देखील हे मैदान तसंच उपलब्ध करून राहू द्या. इथे कुठल्याही पद्धतीची बिल्डिंग नसावी, आणि हे मैदान कशा पद्धतीने डेव्हलप होईल, आपल्या अंबरनाथ तालुक्यातील आपल्या विभागातील खेळाडू ISPL, IPL, इंडियन क्रिकेट पर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करावेत. विनर टीम, मॅन ऑफ द मॅच, खेळाडू, आपण हे कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी यायचे. दानशूर व्यक्तिमत्व, गोल्डन मॅन उमेश पवार साहेब आणि अतिश पाटील एवन जोडी नगरसेवकांची, समाजसेवक आणि उद्योग क्षेत्रातील मोठं नाव आपल्यातून रजा घेत असताना त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि कॅश प्राइज पुरस्कृत करणार आहोत.